महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या कोकण विभागीय बैठकीच्या या मेळाव्यास मार्गदर्शन करण्याकरता आणि आपल्याबरोबर नंतर संवाद साधण्याकरता उपस्थित असलेले आपले प्रभारी माननीय रमेश चेन्नीथालाजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय नानाभाऊजी पटोले, आपले विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्राची आता काँग्रेसची बुलंद टोप माननीय विजय वडेट्टीवारजी, येथे उपस्थित असलेले एक युवक नेतृत्व आणि विधान परिषदचे आपले नेते सतेज उर्फ बंटी पाटीलजी, माननीय आमदार भाई जगतापजी, आपले प्रभारी सचिव BM संदीपजी, मुजफ्फर हुसेनजी, माजी खासदार हुसेन दलवाईजी, माननीय श्रीमती हुस्न खलिते मॅडम, प्रमोदजी सामंत, आपले मीरा भाईंदरचे अध्यक्ष आणि सर्व जिल्ह्यांचे सर्व आपले अध्यक्ष पदाधिकारी, शरदजी आहेर, ब्रिज दत्तजी, नानाजी गावंडे, आनंदसिंह बंटी पाटील, अबा दळवी, श्रद्धाजी ठाकूर, नंदा म्हात्रेजी, उपस्थित असलेल्या भावनाताई जैन, राजनजी भोसले, राणी अग्रवालजी आणि सर्व नावामधून राहून जातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची ही कोकण विभागाची बैठक आहे आणि आम्ही आता या बैठका सगळ्या विभागाच्या जवळजवळ संपवलेल्या आहे आणि यामध्ये तुमच्याकडे कोकण विभागामध्ये आलोय. अत्यंत उत्स्फूर्त स्वागत हे आपल्या सर्वांचं मीरा भाईंदरमध्ये झालेलं आहे. मुजफ्फर हुसेनजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त स्वागत आपलं केलेलं आहे. कोकण विभागातून सिंधुदुर्ग पासून आपण आले, दूरपासून आपण आलात. मी आपल्याला सांगेन की मीरा भाईंदर येथे माननीय मुजफ्फर हुसेनजींचे जे वडील, त्यांनी माता पिता दोघांनी हे शहर उभं राहिलं, याच्यामध्ये मोठा वाटा या कुटुंबाचा आहे. एवढंच नाही तर मी मुद्दाम आता सुरुवातीला सांगतोय की मुजफ्फर भाईचं वैशिष्ट्य आहे, आमचे मित्र आहे सर्वांचे, ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिले, अत्यंत लोकप्रिय अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरले, ते विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांनी केलेलं काम आज उल्लेखनीय समजलं जातं. या पलीकडे जाऊन त्यांनी ज्या पद्धतीनं जे मुस्लिम तत्वज्ञानाचा अभ्यास आहे तसा हिंदू आणि इतर धर्माच्या तत्वज्ञानाचा अभ्यास असणारं व्यक्तिमत्व म्हणजे मुजफ्फर भाई. आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मल्यार्पण केलं, हार घातला, अभिवादन केलं. मुजफ्फर भाईंना विचारलं की हा पुतळा कुणी उभा केला? एवढा सुंदर पुतळा, देखना पुतळा, मोठा पुतळा, पाहत राहावा इतका सुंदर पुतळा पाहतोय मी. ते म्हटले की मीच इथे नगरपालिका असेल त्या कालखंडामध्ये मी स्वतः पुढाकार घेतला, म्हणजे मुजफ्फर भाईंनी पुढाकार घेतला, त्यांच्या वडिलांनी मार्गदर्शन केलं आणि सगळ्या शिवाजी महाराजांचा पुतळा आजही काम सुद्धा या कुटुंबानं केलं आणि सर्वांना सर्व धर्म समभावाचं जे वातावरण निर्माण करण्यामध्ये मोठा वाटा मुजफ्फर भाईंच्या कुटुंबाचा राहिलेला आहे. मुजफ्फर भाई, तुम्ही जे स्वागत केलं याबद्दल आम्ही तुमच्या सगळ्यांचे खूप चांगलं अभिनंदन इथं या निमित्तानं करतो आहे. पुढच्या काळातही तुमच्या हातून चांगलं काम व्हावं याकरता आम्ही शुभेच्छा या ठिकाणी देतो आहोत. आज आपल्या मेळाव्याच्या आपण जे आहे आपल्याबरोबर संवाद साधण्याच्या अगोदर हा मेळावा इथे होतो आहे. माननीय चेन्नीथालाजींचं मार्गदर्शन होणार आहे, नानाभाऊंचं मार्गदर्शन होणार आहे. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेचं अभिनंदन आपल्या सगळ्यांना केलं पाहिजे, देशातल्या जनतेचं अभिनंदन केलं पाहिजे की ज्या वेळेस या देशाची लोकशाही धोक्यात आली होती, ज्या वेळेस या देशाची राज्यघटना धोक्यात आली होती, काय होणार लोकशाहीचं, काय होणार राज्यघटनेचं, असा परिस्थिती निर्माण झाली. आम्ही जर 400च्या वर भारतीय जनता पक्ष गेलं तर राज्यघटना बदलू असे म्हणणारे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. त्यांना धडा शिकवण्याचं काम, त्यांच्यामध्ये जो अहंकार निर्माण झाला होता तो अहंकार घालून टाकण्याचं काम आणि त्याला जागा दाखवण्याचं काम देशातल्या जनतेनं केलं आणि त्यामध्ये प्राधान्यानं हे महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं, हे मी आपल्याला इथे सांगेन. तरी विषय संपलेला नाही.
जोपर्यंत भारतीय जनता पक्ष आहे, जोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्वज्ञान आहे, तोपर्यंत या राज्यघटनेला धोका आहे हे लक्षात ठेवा. तोपर्यंत या लोकशाहीला धोका आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून हा जो लोकशाहीला धोका निर्माण करणारे आणि राज्यघटनेला धोका निर्माण करणारे त्यांचं तत्वज्ञान, त्यांचे विचार हा संपवून टाकण्याचं काम आपल्याला प्रत्येक वेळेस करावी लागणार आहे. त्याकरता काळजीपूर्वक पुढची वाटचाल सुद्धा करावी लागणार आहे. मी आपल्या सगळ्यांना सांगेल की महाराष्ट्राचं राज्य सरकार कसं चाललं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी अत्यंत सुंदर शब्दामध्ये ते सांगितलंय. प्रचंड भ्रष्टाचार चाललेला आहे. जमिनी धनदांडग्यांना देण्याचा मोठा कार्यक्रम चाललेला आहे. तुम्ही माहिती घ्या, तुम्ही सगळे मुंबईच्या जवळ आहात. कुर्ल्याची जी जमीन आहे, ती कुर्ल्याची जमीन जी अदानींना देण्यात आली ती किती हजार कोटी रुपयाची याची माहिती तुम्ही घ्या आणि त्यांना दिली किती रुपयाला एवढं तुम्ही पाहून घ्या. आता वरळीची जी जमीन आहे, वरळीची दूध विभागाची, ती जी सी लिंक जवळची आहे, तिचा सुद्धा कशी विल्हेवाट लावायचा विचार चालला. किती हजार कोटी रुपयाची जमीन आहे, केवढा मोठा भ्रष्टाचार त्यामध्ये होतो आहे. तुम्ही सगळ्यांनी जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे. अत्यंत भ्रष्टाचाराचं आगर आजचं मंत्रालय म्हणजे भ्रष्टाचाराचं केंद्र बनलेलं आहे. पैसा कसा ओढून आणता येईल, कसा खेचता येईल, याचा कार्यक्रम सगळ्यांचा चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतो आहे. आणि शांतता सुव्यवस्थेची काय अवस्था आहे? भ्रष्टाचाराचे उदाहरण अत्यंत चांगल्या पद्धतीनं विरोधी पक्षनेत्यांनी दिले. शांतता सुव्यवस्थेची अवस्था अत्यंत वाईट झालेली. प्रचंड अंमली पदार्थ धुमाकूळ घालत आहेत युवकांमध्ये. या 2 वर्षामध्ये प्रचंड वाढ त्याच्यामध्ये झालेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे. धनदांडगे आहेत जे भारतीय जनता पक्षाशी निगडीत आहेत, महायुतीशी निगडीत आहेत, त्यांचे मुलं बाळ लोकांवर गाड्या घालण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. हे सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे. आतापर्यंत 5 ठिकाणी अपघात झाले. बेधुंद झालेल्या गाड्या, भारी भारी गाड्या, कदाचित आपल्याला कोणाला नावं सांगता येणार नाही एवढ्या भारी नव्या गाड्या आहेत त्या कोणत्या. त्या गाड्या लोकांवर, नागरिकांवर बिनधास्त घातल्या जात आहेत. कोण आहेत ते एवढी जरी माहिती घेतली तर प्रत्येक गाडीतला बसलेला युवक हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या नेत्यांचा कुणीतरी आहे, मुलगा आहे, नातू आहे, कुणीतरी आहे. याचा अर्थ असा की इतका सत्तेचा अहंकार झालेला आहे की तुम्ही नागरिकांना सुद्धा चिरडून टाकायला निघालेले. एकंदर वातावरण आपण पाहतो. बदलापूरला काय घडलं ते आपण पाहिलेलं आहे. आमचं जे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा मालवणचा पुतळा कोसळतो काय, पडतो काय? अरे तुम्ही पुतळा उभा केला, पण तुमची श्रद्धा ही आमच्या राष्ट्रीय नेत्यांवर नव्हती, आमच्या श्रद्धास्थानावर नव्हती. तुम्ही तयार करायचा म्हणून इव्हेंट केला, याच्यापेक्षा वेगळं काही केलं नाही. ही आजची परिस्थिती महाराष्ट्र सरकारची, महायुतीची आहे. यांना घालवणं हे आपली जबाबदारी आहे. भ्रष्ट मार्गानं आलेलं हे सरकार आहे. खोके सरकार म्हणून तुम्हाला माहिती आहे. 50 खोके काय पुढं. अरे तुम्हाला तर माहिती असणारच आहे. आमच्या खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्तीवर सुद्धा बैलपोळ्यावर काहीतरी गमतीनं लिहित असतात लोक. त्या बैलावर लिहिलं होतं 50 खोके एकदम ओके. आता इथपर्यंत जाऊन पोहोचलं. सरकार कसं बनलंय? हे बंदाची जी निर्मिती आहे ना, तीच भ्रष्ट मार्गाने झालेली आहे. त्यानंतर आपण पाहिलं की पंतप्रधानांनी आरोप केला का 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार यांनी केला. 4 दिवसांनी ते सरकारमध्ये गेले आणि तिजोरीच्या चाव्या त्यांच्याजवळ देऊन टाकल्या. ज्यांनी भ्रष्टाचार केला असं सांगितलं त्यांच्या ताब्यात तुम्ही या महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या देण्यात दिल्या आणि उधळपट्टी चाललेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध न खाऊंगा न खाने दूंगा. अरे काय खाने दूंगा नाही खाने दूंगा म्हणणारे तुम्ही सगळ्यांना भ्रष्टाचारांना मंत्री बनवलं आणि प्रचंड भ्रष्टाचाराची कार्यक्रम चाललेला आहे. पैशाची, जनतेच्या पैशाची लूट चाललेली आहे. भारतीय जनता पक्षाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आता राहिलेला नाही. आपण पाहतो आता लाडकी बहिणा ह्या योजना आणल्यात. मला सांगा की मणिपूरमध्ये ज्या महिला भगिनींवर अत्याचार झाला त्या आपल्या बहिणी नव्हत्या का? आदिवासी भगिनी त्या आपल्याच बहिणी होत्या. बिल्किस बानो जिच्यावर अत्याचार झाला
त्या गुन्हेगारांना तुम्ही मुक्त करून त्याची मिरवणूक काढणारे ती बिल्किस बानो काय आमची बहीण नव्हती का? अरे तुम्ही ती आमच्या विदेश फुगाट ज्या मुलींनी पैलवान मुलींनी ज्यांनी पदकं मिळवले ऑलिम्पिकमध्ये, त्यांनी आरोप केले खासदारावर की हा अत्याचार करतो, त्यांना जेलमध्ये घातलं आणि तो खासदार मोकाट फिरतो. त्या मुली आमच्या बहिणी नव्हत्या का? बदलापूरच्या मुली आमच्या मुली नाहीत का? आमच्या बहिणी नाही का? महिलांबाबतीतलं तुमचं जे वागणं आहे ते सगळ्यांना कळतं. त्यांचे चारित्र्याचा कुणी हात घालणार नाही, त्यांच्या चारित्र्याला कुणी हात घालणार नाही, त्यांच्या कुणी अत्याचार करणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही त्यांना पाठीशी घालता आणि इकडे वेगळं सांगता. अशा प्रकारचं हे महाराष्ट्राचं सरकार आहे, देशाचं सरकार आहे. यांना घालवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांना करायची आहे. मी आपल्याला सांगेल की कोकण विभागामध्ये आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. परंतु आपल्याला कोकण विभागाचं MMRDAच्या बाबतीतली इथं मांडलं माननीय हुसेनजींनी. आपल्याला एक असा प्लॅन पुढच्या 29 सालापर्यंतचा करायचा आहे आपल्याला, की आपल्याला काँग्रेस चांगल्या पद्धतीनं कोकण विभागात आपल्या उपनगरामध्ये आणि कोकण विभागात सुद्धा मोठी झाली पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. उपनगर म्हणजे महानगर झाले तुमचे, तिथे नेमके काँग्रेसची आज स्थिती आपल्या पाहिली तर आपल्याला काळजी करावी लागणार अशी आहे, परंतु ती वाढवायची आहे. आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्या. त्याकरता जास्त काम आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे. मी आपल्याला सांगेल की या निवडणुकीमध्ये कोणतं आघाडीच्या तिकीट वाटप होईल, काही आपल्याला मिळतील, काही मित्रांना मिळतील, पण आपण सगळ्यांनी मनापासून काम करायचं, घरोघर जायचं, लोकांना आघाडीचा संदेश सांगायचा, तसा काँग्रेसचा सांगायचा. कारण त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था येणार आहे हे लक्षात ठेवा. त्यावेळेस आपल्याला पुन्हा लढाई करायची आहे. या वर्षी मे महिन्यापर्यंत, विधानसभा संपल्यानंतर मे महिन्यापर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.